आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिवाळीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजन कसे करायचे आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन दिवशी दीपपूजन देखील केले जाते, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। या वर्षी 2025 मध्ये 21 ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन आलेले आहे। तर आता आपण बघूया लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी कशी करायची, दीपपूजन कसे करायचे, त्याचबरोबर शुभ मुहूर्त कोणता आहे आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर लक्ष्मीला कोणती वस्तू आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी अर्पण करायची आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर आपण लगेचच आता पूजा मांडणी कशी करायची ते बघूयात। आता मी तुम्हाला शुभ मुहूर्त आधी सांगते। तर 21 ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे आणि मंगळवारी संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे। आता आपण पूजा मांडणीकडे वळूयात। तर त्यासाठी आपल्याला एक चौरंग पाट लागणार आहे। तर चौरंग पाट जे आहे ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे, त्यानंतर कोरडे करून घ्यायचे। सगळे जे फोटो आहेत लक्ष्मी मातेचे ते पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कुबेर देवाचा फोटो आपल्याला धुवून घ्यायचे, ते फोटो स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर कलश आहेत किंवा ताम्हण जे वापरणार आहोत आपण, मूर्त्या वापरणार आहोत लक्ष्मी मातेची, त्याचबरोबर गणपती बाप्पांची, तर सगळ्या मूर्त्या देखील आपल्याला त्या दिवशी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। तर आता बघूया की पूजन कसं करायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने चौरंग पाट जे आपण घेतलेला आहे त्यावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। इथे आपल्याला सगळ्यात आधी कलश स्थापना करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा, तांब्याचा कलश किंवा चांदीचा कलश किंवा स्टीलचा तुम्ही तांब्या घेऊ शकता आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर सुपारी, फूल हे सगळं टाकून 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं टाकायची आणि त्यावरती नारळ ठेवून आपल्याला अशा प्रकारे कलश स्थापना करून घ्यायची आहे। लक्ष्मी आणि कुबेर देवांचा फोटो देखील आपण इथे ठेवलेला आहे आणि इथे पानाचे 3 विडे ठेवलेले आहेत, म्हणजे पानाची जोडी ठेवायची आहे। आणि पहिली जी पानाची जोडी आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे, अक्षता वाहून हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना दुधाने, पंचामृताने, पाण्याने स्नान घालून नंतर त्यांची स्थापना करायची, त्यांना वस्त्र वाहून घ्यायचं। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि मूर्तीला देखील दुधाने, पंचामृताने, पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि मातेची पण मूर्ती आपल्याला इथे दुसऱ्या विड्यावरती स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर कुबेर देवांसाठी इथे मी सुपारी वापरलेली आहे। तर सुपारी घ्यायची, पंचामृताने, दुधाने स्नान घालून घ्यायचं सुपारीला आणि तिसऱ्या विड्यावरती कुबेर देवांची स्थापना आपल्याला करायची आहे। तर इथे अष्टगंध लावून घेतलेला आहे कुबेर देवांना, गणपती बाप्पांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। इथे या प्रकारे आपल्याला बघा, सुगडे जे आहेत ते घ्यायचे आहेत, मातीचे सुगडे, त्यामध्ये 5 प्रकारचे धान्य, इथे बघा मी डाळ घेतलेले आहे, त्याचबरोबर तांदूळ, गहू घेतलेले आहेत आणि एका सुगड्यामध्ये आपल्याला धणे भरायचे आहेत, एका सुगड्यामध्ये लाह्या आणि बत्ताशे भरायचे आहेत। लाह्या आणि बत्ताशांचं अतिशय महत्त्व असतं या दिवशी, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे सुगड्यांमध्ये भरून 5 प्रकारचे अशा पद्धतीने धान्य जे आहेत ते पुजायचे आहेत।
त्याचबरोबर नाण्यांची देखील आपल्याला इथे पूजा करायची आहे। 11 नाणी जरी पूजली तुम्ही तरी चालेल। नाणी स्वच्छ धुवून घ्या, कोरडी करून घ्या, हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। आता बघा, सुगडे जर नसेल तर तुम्ही स्टीलच्या किंवा काचेच्या वाट्या देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये 5 प्रकारचे असे धान्य भरून ते पूजनात मांडू शकता। तर आता बघा, या पद्धतीने आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना दाखवलेला आहे। त्याचबरोबर अजून एका पाटावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचे, त्यावरती लक्ष्मी ठेवायची आहे, म्हणजेच केरसुणी जे आपण नवीन खरेदी करत असतो तर तिचं पूजन करायचं आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीची वही मिळते तर ती तुम्ही आणायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला केरसुणीचे पूजन करायचे। हळद कुंकू तांदूळ वाहून घ्यायचे। ही जी वही असते लक्ष्मी वही, तर तिचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे। जी केरसुणी असते ते आपल्याला नवीनच आणायची आहे। जुनी जरी तुमच्याकडे असेल तरी जुनी वापरू नका पूजनासाठी। नवीनच केरसुणी म्हणजेच लक्ष्मी आपल्याला आणायची आहे आणि तिचं असं पूजन करायचं आहे। त्याचबरोबर बघा, आपल्याला या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी दीपपूजन पण असतं, तर 5 नवीन पणत्या घ्यायच्या आहेत आणि त्यांचं आपल्याला अशा पद्धतीने पूजन करायचं आहे। त्या पणत्या प्रज्वलित करायच्या आणि या पणत्यांमध्ये आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत, त्याचबरोबर धणे व्हायचे आहेत, लाह्या व्हायच्या आहेत, साखर पण थोडी थोडी व्हायची आहे आपल्याला, फुले आपल्याला इथे व्हायचे आहेत आणि अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला दीपपूजन देखील करून घ्यायचं आहे। बघा, इथे आपल्याला सगळे लाह्या धणे वाहून घ्यायचे आहेत। धण्यांना अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे प्रत्येक पंक्तीमध्ये धणे त्याचबरोबर हळद कुंकू आपल्याला हे सर्व वाहून घ्यायचं आहे। जी लक्ष्मीची वही असते तर त्यामध्ये तुम्ही आत पहिल्या पानावरती स्वस्तिक काढायचे कुंकवाने आणि नंतर ती पूजेमध्ये आपल्याला इथे पूजनासाठी वही मांडायची आहे। यामध्ये तुम्ही वर्षभर तुमचा हिशोब लिहू शकता। आता बघा, इथे आपल्याला आपले जे काही चांदीचे सोन्याचे दागिने आहेत, त्याचबरोबर पैसे आहेत, नाणी आहेत, त्यांचं पण एखाद्या ताम्हणामध्ये पूजन करायचं आहे आणि आपल्याला इथे सगळ्या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत, जसं की नाणी आहेत, दागदागिने आहेत, तर त्यांवरती धणे वाहून घ्यायचे आहेत। माता लक्ष्मीला धणे व्हायचे आहेत, गणपती बाप्पा कुबेर देवांना आपल्याला धणे वाहून घ्यायचे आहेत। प्रत्येक गोष्टीवर आपल्याला इथे धणे वाहून घ्यायचे आहेत। बघा, त्यानंतर आपल्याला इथे धणे बत्तासे हे नैवेद्यात ठेवायचे आहेत। हा अतिशय महत्त्वाचा नैवेद्य आहे आणि त्या धण्यांवरती थोडासा गूळ ठेवायचा आहे। त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीला हे पूजन झाल्यानंतर तुम्हाला लवंग अर्पण करायचे आहे। तर इथे वाटीमध्ये मी काही लवंगा घेतलेल्या आहेत आणि त्या लवंगा आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत। तुम्ही 11 लवंगा देखील ठेवू शकता आणि या लवंगा तुम्हाला नंतर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत। वर्षभर तुम्ही तिजोरीमध्ये या लवंगा ठेवू शकता। आता बघा, जो काही फराळ आपण केलेला आहे दिवाळीचा तो देखील आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचा आहे। चिवडा, लाडू, चकली असे कोणतेही 5 पदार्थ इथे नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत। त्याचबरोबर 5 फळं देखील नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचे असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करायचं आहे। आता जी लक्ष्मी वही आहे ती तुम्ही हिशोबासाठी वर्षभर वापरू शकता। व्यापारी वर्ग असेल तर ते ही वही जी असतात लक्ष्मीपूजनाची वही ते त्यांचा हिशोब लिहिण्यासाठी वापरतात। जी लक्ष्मी आपण वापरतो, केरसुणी जी पूजतो, तर तिचं देखील आपल्याला वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे। आता प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये किंवा प्रत्येक घराची लक्ष्मीपूजनाची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते। तुमची जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना लक्ष्मीपूजन कसे करायचे हे कळेल। जे नवीन आहे त्यांना याची माहिती चांगल्या प्रकारे मिळेल।
दुसऱ्या दिवशी पूजा काढताना म्हणजेच उत्तर पूजा करत असताना पहिल्यांदा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि कलश जो आहे तर तो थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे कलशातलं पाणी आहे ते तुम्ही तुळशीला घालू शकता, फेकून देऊ नका. ज्या लवंग आहेत ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि हे जे 5 सुगड्यांमध्ये आपण भरून ठेवलेलं धान्य आहे तर ते तुम्ही वापरू शकता. तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना थोडेसे टाकू शकता. त्याचबरोबर उरलेल्या तांदळाची ही खीर करू शकता. तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये हे तांदूळ ठेवू शकता आणि बाकीचे जे आहेत ते देखील तुम्ही घरामध्ये वापरू शकता. ज्या पणत्या आहेत त्या देखील तुम्ही वापरू शकता. जी फुले आहेत ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि विसर्जन करायचं आहे. जी नाणी आहेत ती तुम्ही वापरू शकता. गुळ खोबरं जे आहे तर त्याचा तुम्ही प्रसाद बनवून खाऊ शकता, घरी वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर उद्या अवश्य सर्वांनी असे लक्ष्मीपूजन करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना लक्ष्मीपूजन सोप्या पद्धतीने कसे करायचे आणि उत्तर पूजा कशी करायची हे देखील समजेल. जे नवीन असतील त्यांना लक्ष्मीपूजनाची ही पद्धत कळेल आणि आपला जो व्हिडिओ आहे त्याचा जास्तीत जास्त वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप 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 शुभेच्छा. सर्वांना ही दिवाळी आरोग्याची आणि भरभराटीची सुख समृद्धीची जावो.